दरम्यान बदलापूरच्या घटनेवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला। बदलापूरच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल का नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। कोलकात्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली। आरोपी अटकेत आहे, पोलिसांकडून तपास सुरू, मग एसआयटीची गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। फडणवीसांच्या तोंडून एसआयटीची भाषा शोभत नाही असं राऊत म्हणतात। गिरीश महाजनांचं डोकं फिरलेलं असल्याची टीका देखील संजय राऊतांनी केली। जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत। आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयाने घेतली अनेक प्रकार। मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही? कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे। इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का? पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानायला तयार नाही कोणती। आणि त्या एसआयटी अत्यंत गंभीर गुन्हा असल्या होत्या। माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एसआयटी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले। गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांनी मॅनेज केल्या असतील। गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे। निदान अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये। याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे? त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं, त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा। तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत, पोलिसांवर दबाव येत होता, याच्यावर का बोलत नाही तुम्ही? आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।